अरे घबराओ मत, अभी भी 35 ही है, लेकिन मम्मी के लिए तो 90 से कम भी फेल है। 3 मिनट में 9,999 सवाल हल करो। शांत रहो, एग्जाम सेट नहीं कर रहा है, पेपर तभी टफ लगता है जब पढ़ाई ना हो। अरे यार, HSC 2026 का टाइम टेबल अभी तक नहीं आया। बोर्ड हमेशा लेट ही होता है, जैसे मेरी अटेंडेंस। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, TW म्हणजे टेस्टवायझरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाचा आहे। इतका महत्त्वाचा की जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। थांबा, मी फक्त मस्करी करत होतो, कारण मला माहिती आहे की यूट्यूबवर असे अनेक चॅनल्स आहेत जे तुम्हाला असंच काहीतरी सांगून व्हिडिओ बघायला लावतात आणि व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात काहीच नसतं। पण काळजी करू नका, टेस्टवायझरवर असं होत नाही। आम्ही फक्त खरी आणि तुमच्या कामाची माहिती घेऊन येतो। आज आपण HSC बोर्ड परीक्षा 2026 बद्दल बोलणार आहोत। गेल्या काही दिवसांपासून आमच्या हेल्पलाईन नंबरवर, आमच्या वेबसाईटवर आणि कमेंट्समध्ये विद्यार्थ्यांचे खूप प्रश्न येत आहेत। तुमच्या मनात खूप गोंधळ आहे, भीती आहे। वेगवेगळ्या यूट्यूब चॅनल्सवर, व्हॉट्सॲप ग्रुप्सवर अनेक अफवा पसरवल्या जात आहेत आणि याच अफवांमुळे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीयेत। म्हणून आम्ही ठरवलं की एक खास व्हिडिओ बनवून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत आणि तुमच्या मनातला गोंधळ दूर करावा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये HSC 2026 परीक्षेबद्दलचे जे काही महत्त्वाचे अपडेट्स आहेत, ज्या काही अफवा आहेत, त्यांचं सत्य काय आहे हे सगळं मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, सर, आमचा टाइम टेबल कधी येणार? HSC बोर्ड परीक्षा 2026चं वेळापत्रक कधी जाहीर होणार? हे बघा, एक गोष्ट नीट समजून घ्या। सध्या महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर, म्हणजेच ऑफिशियल वेबसाईटवर टाइम टेबलबाबत कसलीही अधिकृत सूचना आलेली नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, अजून कोणतंच ऑफिशियल अपडेट नाहीये। जे काही तुम्हाला व्हॉट्सॲपवर किंवा इतर ठिकाणी दिसतंय ते सगळं खोटं किंवा फक्त एक अंदाज आहे। मग प्रश्न पडतो की ते येणार कधी? तर मित्रांनो, मागच्या अनेक वर्षांचा ट्रेंड बघितला तर महाराष्ट्र बोर्डाचं फायनल टाइम टेबल हे साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात येतं। हो, नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला तुमचं अंतिम वेळापत्रक मिळेल। त्यामध्ये प्रत्येक विषयाच्या परीक्षेची तारीख आणि वेळ स्पष्टपणे दिलेली असेल। त्याची एक संपूर्ण PDF फाईल बोर्डाच्या वेबसाईटवर अपलोड केली जाते आणि जशी ती येईल तसा आम्ही म्हणजे टेस्टवायझर तुम्हाला सगळ्यात आधी अपडेट देऊ। त्यामुळे आतापासूनच टाइम टेबलची चिंता करत बसू नका, ते वेळेवर येईल। तोपर्यंत तुमचं लक्ष फक्त आणि फक्त अभ्यास करण्यावर असलं पाहिजे। नाहीतर होईल काय, लग्नाची तारीख ठरली नाही आणि तुम्ही आधीच विचार करताय की जेवणात गुलाबजाम असतील की जिलेबी। आधी तयारी तर करा। आता येऊयात दुसऱ्या मोठ्या अफवेकडे, ज्यामुळे अनेक विद्यार्थी घाबरले आहेत। प्रश्न असा आहे की पासिंग पर्सेंटेज किंवा पास होण्याचे निकष बदलले आहेत का? अनेक ठिकाणी असं सांगितलं जातंय की आता पास होण्यासाठी जास्त मार्क लागतील, नियम कडक झाले आहेत। तर मित्रांनो, यावरही माझं उत्तर तेच आहे, यात काहीही तथ्य नाही। महाराष्ट्र बोर्डाकडून पासिंग क्रायटेरियामध्ये कोणताही बदल झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही। जुना नियम जो होता तोच आजही लागू आहे। तुम्हाला प्रत्येक विषयात थिअरी आणि प्रॅक्टिकल ओरल मिळून कमीत कमी 35% गुण मिळवणं, म्हणजे 100पैकी 35 मार्क हे कंबाईन पासिंग आहे। त्यामुळे तुम्हाला कोणीही काहीही सांगत असेल की नियम बदलले आहेत तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। तुमचं काम आहे अभ्यास करणं आणि प्रत्येक विषयात 35%पेक्षा जास्त किंबहुना 85-90%पेक्षा जास्त मार्क मिळवण्याचं ध्येय ठेवणं। या अफवांमुळे उगाच स्वतःवर ताण घेऊ नका। चला आता तिसऱ्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्नाकडे वळूया। सर, यावर्षी परीक्षेचा पेपर खूप अवघड येणार आहे का? असं ऐकलंय की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेपर सेट करणार आहे। हा प्रश्न ऐकून मला खरंच हसू आलं। बघा मित्रांनो, परीक्षेचा पेपरची डिफिकल्टी लेवल म्हणजे काठिण्य पातळी ही दरवर्षी सारखीच असते। बोर्डाचा नेहमीच प्रयत्न असतो की पेपर बॅलन्स्ड असावा, म्हणजे त्यात काही सोपे प्रश्न, काही मध्यम आणि काही थोडे अवघड प्रश्न असतील जे हुशार विद्यार्थ्यांची कसोटी पाहतील। त्यामुळे पेपर खूपच अवघड येईल या भीतीने अभ्यास सोडून देऊ नका। आणि राहिला प्रश्न AIचा,
तर महाराष्ट्र बोर्डाने AIच्या मदतीने पेपर सेट करण्याबद्दल एक अक्षरही कुठे अधिकृतपणे सांगितलेलं नाही. हो, कदाचित दुसऱ्या कोणत्या तरी बोर्डात किंवा राष्ट्रीय स्तरावर यावर चर्चा सुरू असेल, पण आपल्या महाराष्ट्र HSC बोर्डसाठी सध्या तरी असं काहीही नाहीये. पेपर बनवणारे आजही अनुभवी शिक्षक आणि प्राध्यापकच आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांची मानसिकता आणि अभ्यासक्रम याची पूर्ण जाणीव असते. त्यामुळे AI तुमच्यासाठी पेपर बनवेल आणि तो खूपच विचित्र असेल या कल्पनेतून बाहेर या. AI अजून स्वतः 12वी पास झालेला नाहीये, तर तो तुमचा पेपर कसा काय सेट करणार? थोडक्यात ही सुद्धा एक निव्वळ अफवा आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. पेपर सोपा येवो, मध्यम येवो किंवा थोडा उघड येवो, तुमची तयारी जर पक्की असेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आणि पक्की तयारी होते कशी? तर ती होते मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून, म्हणजेच PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सोडवून. PYQs सोडवल्याने तुम्हाला परीक्षेचा पॅटर्न कळतो, कोणत्या चॅप्टरला किती महत्त्व आहे हे समजतं आणि उत्तरं कशी लिहायची याचा सराव होतो. आणि म्हणूनच तुमच्या याच तयारीला एक बूस्ट देण्यासाठी टेस्टवायझरने एक जबरदस्त प्रॉडक्ट तुमच्यासाठी आणलंय. त्याचं नाव आहे टेस्टवायझर्स PCM बोर्ड बूस्टर BB, द अल्टिमेट क्लास 12th महाराष्ट्र HSC बोर्ड PCM PYQs. हे फक्त एक पुस्तक नाही आहे, तर हे तुमच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठीचं एक ब्रह्मास्त्र आहे. यामध्ये तुम्हाला काय काय मिळतं? हे खास HSC 2026 साठी डिझाईन केलंय. यामध्ये 2013 पासून ते 2025 पर्यंतच्या म्हणजे तब्बल 13 वर्षांच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आहेत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे प्रश्न चॅप्टरनुसार आणि मार्कांनुसार विभागलेले आहेत. म्हणजे तुम्ही एखादा चॅप्टर शिकून पूर्ण केला की लगेच या पुस्तकातून त्या चॅप्टरवर आजपर्यंत आलेले सगळे प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला पूर्ण पेपर शोधत बसायची गरज नाही. आणि इतकंच नाही तर प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर म्हणजे सोल्युशन सुद्धा यात दिलेलं आहे. म्हणजे तुमचा कुठे सराव कमी पडतो हे तुम्हाला लगेच कळेल. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स या तिन्ही विषयांसाठी ही PYQ बँक म्हणजे तुमच्यासाठी एक वरदान आहे. जर तुम्हाला बोर्ड परीक्षेत 90% जास्त गुण मिळवायचे असतील तर हे ईबुक तुमच्याकडे असायलाच हवं. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजच जाऊन ते नक्की बघा. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त ताण हे एकच ईबुक कमी करेल याची मला खात्री आहे. चला, आता प्रमोशन झालं, पुन्हा आपल्या मुद्द्यांवर येऊया. पुढचा प्रश्न आहे, परीक्षेच्या तारखा काय असतील? म्हणजे साधारणपणे परीक्षा कधी सुरू होईल? तर मित्रांनो, जसं मी आधी सांगितलं, फायनल टाइम टेबल नोव्हेंबरमध्ये येईल. पण दरवर्षीच्या पॅटर्नप्रमाणे तुमच्या प्रॅक्टिकल परीक्षा जानेवारी महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला होतात. आणि लेखी परीक्षा म्हणजेच रिटन एक्झाम साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सुरू होतात आणि मार्चपर्यंत चालतात. हा एक ठरलेला पॅटर्न आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासाचं नियोजन करताना हेच महिने डोळ्यासमोर ठेवा. आणि शेवटचा एक प्रश्न, की काही नवीन नियम आलेत का परीक्षेसाठी? तर सध्या तरी परीक्षेच्या स्वरूपात किंवा नियमांमध्ये कोणताही मोठा बदल झालेला नाही. जे काही किरकोळ बदल असतील ते बोर्डाच्या परिपत्रकातून कळवले जातील आणि आम्ही ते तुमच्यापर्यंत पोचवू. पण सध्या तरी कोणताही नवीन नियम नाहीये जो तुमच्या अभ्यासावर परिणाम करेल. तर मित्रांनो, आता आपण या सगळ्या चर्चेचा सार पाहूया. 1. टाइम टेबल नोव्हेंबरमध्ये येईल, तोपर्यंत वाट बघा आणि अभ्यास करा. 2. पासिंग क्रायटेरिया 35%च आहे, त्यात कोणताही बदल नाही. 3. पेपरची काठिण्य पातळी दरवर्षी सारखीच बॅलन्स्ड असेल आणि AI पेपर सेट करणार नाहीये, ही अफवा आहे. 4. परीक्षा या फेब्रुवारी-मार्च 2026 मध्येच होतील. 5. कोणताही नवीन नियम सध्या तरी आलेला नाही. माझं तुम्हाला एकच सांगणं आहे, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि फेक न्यूज देणाऱ्या यूट्यूब चॅनल्सपासून दूर राहा. यामुळे फक्त तुमचा वेळ वाया जातो आणि मनात भीती निर्माण होते. तुमच्यासाठी माहितीचा सगळ्यात विश्वासार्ह स्रोत म्हणजे महाराष्ट्र बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट आणि दुसरं म्हणजे तुमचं लाडकं चॅनल टेस्टवायझर. आम्ही तुम्हाला नेहमी खरी आणि अचूक माहिती देऊ. त्यामुळे घाबरू नका. तुमच्या हातात अजून खूप वेळ आहे. फक्त एक योग्य नियोजन करा, रोजचा रोज अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्टवायझरच्या PCM बोर्ड बूस्टर BB सारख्या योग्य स्टडी मटेरियलचा वापर करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला अभ्यासात कोणती अडचण आली, कोणता प्रश्न पडला तर खाली कमेंट करून नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही मनातला गोंधळ दूर होईल. आणि हो, जर तुम्ही अजूनही टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच करा आणि ते बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचा कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही. चला तर मग, अभ्यासाला लागा.
काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.